नमस्कार मैत्रिणींनो, सध्या चालू आहे लग्न सीझन आणि मी शिवले आहेत हे नवरीचे ब्लाऊज. तर चला तुम्हाला मी दाखवणार आहेत हे ब्लाऊज आणि नवरीच्या साड्या. तर ही बघा, ही आहे नवरीची खास लग्नाची साडी आहे ही. आणि या साडीवरती पूर्ण स्टोन वर्क आहे. खूप हेवी साडी आहे ही. आणि या साडीला अगदी साजेसं असं मी हे फुलबाईचं ब्लाऊज शिवलं आहे. याला बघू शकता तुम्ही. आणि साडीला स्टोन असल्यामुळे मी त्याला अशी एकदम छान अशी सूट होईल अशी मी त्याला लेस ही स्टोनचीच लावलेली आहे, गोल गळा घेऊन. आणि त्या ब्लाऊजच्या काठाचा थोडासा तुकडा होताच उरलेला, त्याचं मी असं पाठीला डिझाईन केलं आहे, अगदी 4 ते 5 लटकन लावून, ही पट्टी लावून. आणि इतकं छान हे नवरीला ब्लाऊज दिसत होतं. खूप सुंदर असं ब्लाऊज हे शिवून झाले. तुम्ही अशी डिझाईन जर असून ट्राय केलेली नसेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर वाटते. आणि आता आपली सेकंड साडी आहे, नवरीची साखरपुड्याची साडी आहे ही पण सुंदर अशी खूप छान अशी पैठणी साडी होती बघा. एवढं असं बुट्टीची डिझाईन होती हिच्यावरती, खूप सुंदर अशी. आणि तिच्यावरती पण आपण फुलबाईचंच ब्लाऊज शिवलेलं आहे. हे मी याला लेस लावून असं डबल लेअरचं लटकन बनवले आहे. आणि स्लीव्जला बघा अशी एकदम छान अशी ही डिझाईन केलेली आहे लेसची. या डिझाईनचा व्हिडिओ मी अगोदर एकदा म्हणजे या असल्या डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता तो. आणि ह्याचा काठ छोटासाच उरला होता म्हणून मी असं नॉर्मल डिझाईन घेऊन याला असं वर्क केलेलं आहे. खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनली ही आणि दिसायला खूप छान वाटते बघा. तर ही आपली साखरपुड्याची साडी होती नवरीची. आणि त्याच्यानंतर ती होती ही साडी, तर ही याची होती सप्तपदीची साडी आहे ही. आणि सप्तपदीच्या साडीला म्हणजे वैदिक पद्धतीच्या लग्नाला ही साडी घालणार होती नवरी. तर ह्याच्यावरती रेडीमेड वर्कवालं ब्लाऊज पीस आलेलं होतं, पण ह्याला फक्त मनी वर्क केलेलं आहे मी बाहीला दंड घेरायला. आणि ब्लाऊजवरती खूपच सुंदर अशी मोरांची डिझाईन होती, इतकी छान वाटत होती ती. आणि असलेच आता पीस यायला लागलेत, तर खूप सुंदर असं शिवून तयार झाला हा ब्लाऊज. आणि काय होतं मैत्रिणींनो, प्रत्येकच ब्लाऊजचा व्हिडिओ घेता येत नाही, लग्न सीझन असल्यामुळे ब्लाऊज खूप असतात शिवायला. आणि व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं ह्याला खूप वेळ जातो. म्हणून मग असला डायरेक्ट फायनल लूक मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे असले रेडीमेड ब्लाऊजचं मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा तो. आणि ही साडी पण खूप सुंदर होती. नंतरची आपली साडी होती नवरीची, हळदीची साडी आहे ही. आणि हळदीच्या साडीला मी ह्या बाईला डिझाईन केलेली आहे बघा, असं वर्क केलेलं आहे. आणि दंड घेरायलाही देखील मी अशी पायपिंगची लेस लावलेली आहे, खूप छान वाटते ती. आणि सुंदरसं असं लटकन. आणि ह्या साडीला मी पाठीमागून बो डिझाईन बनवली आहे. आणि ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, लवकरच मी तो व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड करीलच. तुम्ही तोपर्यंत चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आणि व्हिडिओ अपलोड केलेले व्हिडिओ नक्की बघत जा. खूप सुंदर असा हा हळदीचा लूक देणारा ब्लाऊज अतिशय छान लूक देतो आणि खूपच छान दिसतो ही बो डिझाईन पाठीमागून बघा. आता ही जी साडी होती नवरीची, ती काय म्हणतात ते फळ भरायला घालणार होती ती साडी नवरीची. आणि खूप सुंदर अशा साड्या घेतलेल्या आहेत नवरीने, मला तर बघून फारच आवडल्या. याला मी नॉर्मल अशी पफ स्लीव्ज घेतलेली आहे बघा, दंड घेरायला आपली लावलेली आहे मनी लेस, हे सुंदरसे छोटे छोटे लटकन. आणि याचा मी पॅचचा गळा केलेला आहे, तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओ तर मी या ब्लाऊजचे घेतलेले नाही, तर मी नक्कीच पुढच्या वेळेस असल्या टाईपचा व्हिडिओ घेऊन तो नक्कीच शेअर करेल. तुम्हाला जर यातला कुठलाही व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तो व्हिडिओ मी तसल्या डिझाईनचा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच तो अपलोड करल. आणि ही बघा, या डिझाईनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे,
तर ही आहे आपली नॉर्मल प्लेट स्लीव्ज अशी बाही आणि हे सुंदरसे लटकन आणि ह्याचा काठ अगदीच छोटासा उरला होता म्हणून मी असलं वर्क केलेलं आहे, त्याला गळ्याला डिझाईन केली आहे. ही बघा, ही पण अतिशय सुंदर हेवी साड्या होतात नवरीच्या आणि हा एकदम भारी वाटते ही डिझाईन ब्लाऊजला पाठीमागून शिवली तर. लेस आणि थोडासा आपल्या छोटासा काठ जरी असला तरी त्याच्यामध्ये ही डिझाईन अतिशय सुंदर अशी बनवता येते. तर तुम्ही या डिझाईन अजून ट्राय केल्या नसतील तर नक्की करा. खूप छान आणि सोप्या आहेत. आणि ही साडी आहे नवरीच्या आईची साडी आहे ही. तर यांनी पण असं काठपदरीच साडी घेतली होती आणि अतिशय सुंदर अशी साडी ही. याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज होता असा हिरव्या कलरचा. साडी अशी आबोली कलरची साडी आणि ग्रीन कलरचं ह्याला पदर आणि काठ होता. तर ब्लाऊज पण आपला आहे ग्रीन कलरचाच आणि याला मी काठाचं असं पॅचवर्क असं डिझाईन केलेलं आहे आणि खूप सुंदर ही डिझाईन वाटते बघा. गळ्याला नॉर्मल पानगळा घेऊन त्याला मी असं डिझाईन केलेलं आहे. म्हणजे गोलगळा आणि साईडला आपण पानगळ्याचा शेप दिलेला आहे. अतिशय सुंदर छान वाटते ही डिझाईन. आणि फुलबाईचंच ब्लाऊज शिवलं आहे. शक्यतो असं काठपदरी साड्यांवरती फुलबाईचे ब्लाऊज शिवले तर खूप छान वाटतात. आणि ही पण नवरीच्या आईचीच साडी आहे. तर याचा कलर आबोली आहे आणि आकाशी कलरचा याचा पदर आणि काठ होते. पण यांना या ब्लाऊजला डिझाईन नको होती म्हणून आपली छोटी बाही आणि नॉर्मल गोल गळा घेतलेला आहे याचा. तर त्यांना म्हणजे हे ब्लाऊज साधंच पाहिजे होतं, त्यामुळं मी हे साधंच ब्लाऊज शिवलेलं आहे. आणि काय होतं, आता ह्या लग्न सीझनमध्ये ब्लाऊजचे व्हिडिओ घ्यायला जमत नाही. खूप ब्लाऊज असतात शिवायला, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं. आता हे प्रत्येक टेलरची व्यथा प्रत्येक टेलरला माहीतच असते की आपली किती धावपळ होते. तर व्हिडिओ मैत्रिणींनो आवडला असेल, तुम्हाला यातली कुठलीही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी ती डिझाईन व्हिडिओ अपलोड नक्की करेल. आणि पूर्ण माझ्या ह्या सर्व साड्या आणि शक्यतो काय होतं, जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदा ब्लाऊज घालून बघायलाच सांगा. कारण काय होतं, ऐनवेळी फजिती नको म्हणून आपल्याला तो व्यवस्थित करता पण येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.